आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। कैलासवासी BP पाटील महाविद्यालयात होम हवन करत विधिवत सरस्वती पूजन। नाशिक जिल्ह्यात या सरस्वती पूजनाची चर्चा। कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभी शैक्षणिक क्षेत्रात विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून केले जाते। मात्र यापेक्षा वेगळे आणि चर्चेचा विषय ठरेल असे सरस्वती पूजन निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित लेट BP पाटील महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले। रविवार दिनांक 16 रोजी होम हवन करून सरस्वती याग करून महाआरती घेऊन सरस्वती पूजन करण्यात आले। या दरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी त्या दुर्गुणांना एका कागदावर लिहून त्याचे त्या हवनात दहन केले। या प्रसंगी सदर यज्ञासाठी आचार्य वेदमूर्ती सिद्धेश शास्त्री भोंगले गुरु, उपाचार्य शैलेश भट मुळे गुरुजी व यज्ञाचे ब्रह्मा अजय पाडेकर गुरुजी, कृष्ण शुक्ल गुरुजी, प्रतीक नांदुर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर यज्ञ पार पडले। यावेळी या सरस्वती पूजनाचा उद्देश म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगली बुद्धी मिळावी, त्यांना चांगल्या सवयी लागाव्या, त्यांच्या बुद्धीत वाढ व्हावी, यासह विद्येचे महत्त्व त्यांना कळावे आणि त्यांचे सर्व चिंतन हे शिक्षणात लागावे हा उद्देश समोर ठेवून हे होम हवन सरस्वती याग करण्यात आले असल्याचे शाळेच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। या दरम्यान काही पालक, शिक्षक आणि सहभागी झालेल्या ब्राह्मणांनी याबाबत माहिती सांगितली। त्यामध्ये एक वचन दिले, विद्या विनयन शोभते। आज हे BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ह्या सगळ्या स्टाफनी व कर्मचाऱ्यांनी आणि जे आमचे प्राचार्य आहे भंडारे सर्व आनर्से सर यांनी आज खरं विद्यार्थ्यांना शिक्षण आणि विनय या विषयाबद्दल एकदम योग्य ते मार्गदर्शन आणि संस्कृती सांगितली। आणि असा कार्यक्रम आज त्याच्यात कोणत्या कॉलेजला झाला नाही आणि कधी होणार पण नाही, न भूतो न भविष्यती असा हा इथे सरस्वती याग झाला आहे। सर्वांना हेच आव्हान आहे की सगळ्यांनी सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना योग्य अशी चाललेली 12वीची परीक्षा व 10वीच्या परीक्षेमध्ये चांगला असं यश मिळो हीच त्या सरस्वतीची चरणी प्रार्थना। या ठिकाणी या कॉलेजने जो उपक्रम केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जे सांगितलं होतं की आपल्यातले वाईट गुण, दुर्गुण दूर जावे यासाठी त्यांच्याकडनं एक चिठ्ठी, शपथविधी समान एक चिठ्ठी घेतलेली होती की आमच्यातले हा वाईट गुण आहे, आम्ही आमच्या आईवडिलांविषयी आदरता ठेवू, जे शिक्षण देतात त्यांच्या विषयाची आदरता ठेवू, हे सगळे आदरता ठेवून आम्ही या ठिकाणी शिक्षण घेणार आहोत असा या ठिकाणी त्यांच्याकडनं संकल्प देखील केलेला आहे। आणि त्यांच्याकडनं सरस्वती यागाला प्रत्येकाकडनं इथे सरस्वती यागाला बसवून त्यांच्याकडनं हवन करण्यात आलेलं आहे आणि त्यांना सद्बुद्धी सद्विवेक या ठिकाणी कॉलेजमधून प्राप्त होईल। आणि सर्व कॉलेज लोकांना जेवढे कॉलेज संस्था आहेत त्यांना सुद्धा अशीच एक विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सन्मार्ग प्राप्त व्हावा, सद्बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी असे धार्मिक कर्म केले पाहिजे जेणेकरून आपला हिंदू धर्म संस्कृती ही आपल्या नवीन पिढीला समजली पाहिजे। यासाठी या कॉलेजमधील जे प्राचार्य आहेत त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे तो फार सुंदर आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्ही पाठबळ देत आहोत, साथ देत आहोत। की नकळत एखादी काही गोष्ट असेल, वाईट गोष्ट सोडली गेली पाहिजे, चांगली गोष्ट आपली धरली पाहिजे। हा जो उपक्रम सरांनी चालू केलेला आहे अतिशय सुंदर आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीत त्यांना आमच्या संघाकडून, ब्राह्मण संघाकडून खूप खूप शुभेच्छा। असं तुमच्या अजून कार्य घडो। या दरवर्षी कैलासवासी BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स वसंत पंचमीच्या दिवशी हा उत्सव साजरा करत असते आणि हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की फक्त पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त आपल्या ज्या परंपरा आहे त्या परंपरा जपल्या गेल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान व्हावं। विद्यार्थ्यांना काही ज्या गोष्टी आपल्यातले जे अवगुण आहे ते अवगुण झटकण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी कोणता तरी एक मार्ग द्यावा, त्यासाठी BP पाटील हा उपक्रम दरवर्षी घेत असतात। ह्याही वर्षी BP पाटीलने हा 3 दिवसाचा यज्ञ केला होता। या यज्ञामध्ये जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी आपल्यातील जे दुर्गुण आहे त्या दुर्गुणांना माता सरस्वतीला साक्षी ठेवून त्याचे हवन केलेलं आहे आणि
हा प्रसाद घेतलेला आहे, आशीर्वाद घेतलेला आहे। यासाठी सर्व कर्मचारी तसेच जी ब्राह्मण संघाने सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आमच्या कॉलेजने येथे आमचे दुर्गुण व अभ्यासाला अनुसरून येथे एक हवन घेतले। ते हवन 3 दिवसाचे होते। त्यावरती चिठ्ठीवरती आम्ही आमचे दुर्गुण व वर्तुकिनीवरती दुर्गुण लिहून येथे हवनामध्ये टाकले। नमस्कार। आज इथे आल्यानंतर मला खूप वेगळं वातावरण वाटलं। म्हणजे आपण बहुतेक कार्यक्रम बघतो की तिथे दीप प्रज्वलन वगैरे केलं जातं, पण आज BP पाटीलमध्ये जरा वेगळा असा कार्यक्रम बघायला भेटला। जे आमचे गुरु आहे सिद्धेश गुरु, त्यांनी पण खूप छान प्रकारे सरस्वती पूजन कशा पद्धतीने असते, काय असतं याची माहिती पण दिली आम्हाला। आणि तशाच प्रकारे BP पाटीलच्या विद्यार्थ्यांना आपल्याला एक आशीर्वाद जो मिळाला पाहिजे तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे। पॅरेंट्स वगैरे सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप भारी वाटलं।